Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा व तालिबात। सर अब्दुल ख़ान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। 8th मराठी ब्रिज कोर्स मराठी सुगम भारती इयत्ता 8वीं ब्रिज कोर्स है। मजमून मराठी जमात हश्तुम ब्रिज कोर्स 7वां दिन डे 7। चलिए शुरुआत करते हैं। दिवस 7 कौशल्य संकल्पना क्षेत्र भाषाभ्यास। संकल्पना वाचनातील आरोह अवरोह अर्थपूर्ण प्रकट वाचन विरामचिन्हाची ओळख व योग्य वापर क्षमता वाचन लेखन भाषण मराठी प्रमाण लेखनाचे संकेत, यानी इसमें विराम चिन्ह जिसे आराब कहते हैं या अलामत रमूज़ औक़ाफ़, उसको आज हम समझेंगे। अध्ययन निष्पत्ती विविध विषयासाठी विविध उद्देशासाठी विरामचिन्हाचा योग्य वापर करून लेखन करतात। जाणून घेऊया कृती व कृतीचा तपशील, कार्यपद्धती, पूरक साहित्य स्रोत। पहला है पूर्णविराम, उसके बाद है अर्धविराम, स्वल्प विराम, अपूर्ण विराम, प्रश्न चिन्ह, उद्गार चिन्ह, दुहेरी अवतरण, एकेरी अवतरण, संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह, विकल्प चिन्ह, कंस चिन्ह, दीर्घ विराम। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विरामचिन्हाची ओळख करून द्यावी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विरामचिन्हाचे महत्त्व सांगावे। सक्षम बनूया कृती व कृतीचा तपशील, कार्यपद्धती, पूरक साहित्य स्रोत। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विरामचिन्हाचे वाक्य लेखन करून दाखवावे। उदाहरण, आज रमा खूप हसली। स वी वी न, स ना वी वी, स वी वी न, तू ये किंवा मी येतो। पहले में फुल स्टॉप यानी कि पूर्ण विराम है, उसके बाद अर्ध विराम, अब उसके बाद में यह स्वल्प विराम। मला गुलाब, जाई, जुई, चमेली, मोगरा ही फुले फार आवडतात। प्रश्नचिन्ह, अरे तू येशील। श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 12, 15, 20, 27। अरे फार वाईट झाले। दुहेरी अवतरण है, आई मी येऊ का तुझ्या बरोबर। शिक्षकांनी वरीलप्रमाणे विद्यार्थ्यांकडून वाक्य तयार करण्याचा सराव घ्यावा। सक्षम बनूया कृती व कृतीचा तपशील, कार्यपद्धती, पूरक साहित्य स्रोत। डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपासावा। विद्यार्थी भांडार, मुले क्रीडांगणावर खेळत होती, मी तेथे येणार होतो, पण तो मुलगा माझ्या वर्गातील ज्याचा प्रथम क्रमांक येतो त्याचे नाव निलेश। मी रेल्वे बसने जाईन, मी रेल्वेने बसने जाईन। माझ्याकडे 5,000 रुपये कंसात 5,000 आहेत। आई खायला दे। चला सराव करूया। खालील वाक्यामध्ये योग्य त्या ठिकाणी विरामचिन्हाचा वापर करा। ठीक आहे, मग एकटीच प्रकल्प पूर्ण कर। तू खूप मेहनती आहेस। गुलमोहर, पिंपळ, कडुनिंब, शिरीष अशी कितीतरी झाडे। मुलांनो, आता मी थकलोय। आजीने नीताला कोणता सल्ला दिला? ठीक आहे, मग एकटीच प्रकल्प पूर्ण कर। स्वल्प विराम और पूर्ण विराम, दूसरे में पूर्ण विराम, तीसरे में गुलमोहर स्वल्प विराम, पिंपळ, कडुनिंब, शिरीष स्वल्प विराम अशी कितीतरी झाडे। यहाँ पर झाड़े के बाद में आएगा फुल स्टॉप यानी कि पूर्ण विराम। मुलांनो, स्वल्प विराम, आता मी थकलोय, पूर्ण विराम। आजीने नीताला कोणता सल्ला दिला? यहाँ पर दुहेरी अवतरण भी इस्तेमाल कर सकते हैं, उसके अलावा प्रश्न चिन्ह भी इस्तेमाल कर सकते हैं। कल्पक हो या आवाहने, शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून किमान 5-6 विरामचिन्ह वापरून 2 छोटे परिच्छेद तयार करून घ्यावेत। दुसरा, दररोजच्या बोलण्यामध्ये ज्या वाक्यामध्ये स्वल्प विराम असतो अशी 5 वाक्य लिहा। परिच्छेद है, वानवाडी ता 28 विद्यावर्धिनी
विद्यालय वानवाडी येथे जागतिक मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या दिवशी विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। ग्रंथ दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली। कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी कविता, गोष्टी, ओव्या सादर केल्या। तसेच ग्रंथ प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले। शाळेच्या परिसरात भित्तिपत्रके लावण्यात आली। त्यातून विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या संवर्धनाचा संदेश देण्यात आला। यावेळी मुलांनी कवी कुसुमराज यांच्या निवडक कवितांचे वाचन केले। अब देखिए इस पैराग्राफ में पूर्ण विराम, अर्धविराम, स्वल्प विराम, प्रश्न चिन्ह सब इस्तेमाल किया है। ये 5 वाक्य है। पहला है, घरात तुम्ही आईला कोणती मदत करता सांगा। सीता, समीरा, नफीसा खूप चांगल्या मैत्रिणी आहेत। तिसरा, बाबांनी दुकानातून रमेशसाठी वही, पेन, कंपास पेटी आणली। चौथा है, व्यवहार पाहणारी व्यक्ती व्यवस्थापक। पाचवा है, पेठ हे आडी, विभाग, बाजार हाटाचे ठिकाण। उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा। अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी। खुदा हाफिज़।